तर अंधेरीच्या साकीनाका परिसरातही पाणी साचलं। रस्ते वाहतूक मंदावली आहे। पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग हा पाण्याखाली गेलेला आहे। आमच्या प्रतिनिधींनी या परिसरातून आढावा घेतलाय, पाहूया। अखेर मुंबईत मान्सून जो आहे तो दाखल झालेला आहे आणि काल मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगराला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे आणि याचे परिणाम आज पहाटेपासूनच रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या आहे साकीनाका जंक्शन या ठिकाणी। आपण जर बघितलं तर या ठिकाणी कालपासूनच मुसळधार जो पाऊस आहे तो कोसळलेला होता आणि अशा स्थितीमध्ये आपण हा रस्ता जर बघू शकतो, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काल मध्यरात्रीपासून पाणी साचलेलं होतं आणि आत्ताची जर स्थिती बघितली तर या ठिकाणी ह्या ज्या दुचाकी आपल्याला दिसत आहेत, अशा शेकडो दुचाकी आपल्याला रस्त्यावर ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत आणि या दुचाकीचा मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर रस्त्यांवर ठिकठिकाणी अगदी असलपा मेट्रो स्थानकापासून ते इकडे साकीनाका जंक्शनपर्यंत अनेक दुचाकी ज्या आहेत त्या रस्त्यावर आपल्याला अशा प्रकारे पडलेल्या पाहायला मिळतात। पाण्यामध्ये काल या सगळ्या दुचाकी ज्या आहेत त्या वाहून गेलेल्या या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर रस्त्याच्या पलीकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजूनही रस्त्यांवर ठिकठिकाणी उपनगरांमध्ये अशा प्रकारे पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच्या मोठं नुकसान जे आहे ते झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अशा प्रकारच्या शेकडो दुचाकी ज्या आहेत त्या रस्त्यावर आपल्याला वाहून या ठिकाणी आलेला पाहायला मिळत आहेत आणि मोठं नुकसान जे आहे ते या दुचाकींचं पाहायला मिळत आहे। एकूणच मुंबई उपनगरामध्ये ज्या ठिकाणी सकलबाग आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं होतं आणि त्याचा फटका जो आहे तो नागरिकांना पाहायला मिळतो आहे। ठिकठिकाणी अजूनही सकल भागांमध्ये पाणी आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतूक मात्र त्याचा फटका बसलेला पाहायला मिळतो आहे। काही ठिकाणी पाणी ओसरलेलं असलं तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो मोठा नुकसान जे आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।